तुम्हाला माहिती आहे का डी.के. खापर्डे कोण आहेत ते? डी.के. खापर्डे उल्लेखनीय मराठी लेखक, विचारवंत आणि समाजसेवक म्हणून ओळखले जातात. आजच्या या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती जाणून घेऊयात. डी.के. खापर्डे अर्थातच देवीदास खापर्डे यांच्याबद्दल. नमस्कार, मी मेघा महाजन, दलित टाइम्स मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. डी.के. खापर्डे यांचा जन्म 13 मे 1939 रोजी नागपूर, महाराष्ट्र येथे एका दलित कुटुंबात झाला. नागपुरात शिक्षण पूर्ण करून पुण्यातील डिफेन्स एस्टॅब्लिशमेंटमध्ये सरकारी नोकरीत रुजला. खापर्डे हे आंबेडकरी संस्कृतीत वाढले होते, त्यामुळे ते दलितांच्या सामाजिक राजकीय चळवळींच्या संपर्कात होते. दलित चळवळींची ताकद आणि दुर्बलपणा त्यांना चांगलेच ठाऊक होते. त्यांच्या काळातील इतर नेत्यांच्या विपरीत सामाजिक, सांस्कृतिक, इतिहासाची आणि भारताच्या इतर भागातील ब्राह्मणवाद विरुद्धच्या संघर्षाची चांगली माहिती होती. खापर्डे यांनी बामसेफच्या माध्यमातून दलित चळवळीत बहुजन हा शब्द लोकप्रिय केला, ज्यांनी आंबेडकरोत्तर काळात जातीविरोधी लढ्याला नवा वैचारिक अर्थ दिला. खापर्डे यांनी महाराष्ट्रातील दलित चळवळीबद्दलची गंभीर समज आणि ब्राह्मण विरोधी चळवळीबद्दलचे त्यांचे सखोल ज्ञान कांशीराम साहेबांच्या राजकीय आकलनावर खूप प्रभाव पाडले. खापर्डे यांनी कांशीराम आणि आंबेडकरांच्या राजकीय विचारांची ओळख करून दिली. आरपीआयची दलित नेत्यांच्या स्वार्थामुळे खापर्डे क्रोधित झाले होते आणि त्यामुळे पक्षात वाद निर्माण झाला. म्हणून कांशीराम सोबत त्यांनी 6 डिसेंबर 1976 रोजी SC, ST, OBC कर्मचाऱ्यांची संघटना बामसेफ स्थापन केली, जी जातीय वर्चस्वाच्या विरोधात लढा उभारण्यासाठी बौद्धिक आणि अंतिम दोन्ही हातभार लावले. खापर्डे म्हणायचे, जेव्हा जेव्हा व्यक्ती आणि संघटना यांच्यात संघर्ष होतो, तेव्हा व्यक्तीने संघटना करण्याला प्राधान्य दिले पाहिजे आणि व्यक्तीची बाजू सोडली पाहिजे. आणि जेव्हा जेव्हा संघटनात्मक तत्वे आणि संघटना यांच्यात संघर्ष निर्माण होतो, तेव्हा संघटनात्मक तत्वांना चिटकून राहून संघटना सोडली पाहिजे. ही चळवळ पिढ्याना पिढ्या सुरू राहील. ही एक पिढीची किंवा 2 पिढीची समस्या नाही आहे. जोपर्यंत आपण पूर्णपणे मुक्त होत नाही, तोपर्यंत हे अनेक पिढ्या चालू राहील. त्यामुळे आपल्या हयातीतच ती पूर्ण करावी लागेल असे विचार नेत्यांनी करू नये. बाबासाहेब आंबेडकरांनी देखील एकदा म्हणाले होते की ते कार्य त्यांच्या आयुष्यात पूर्ण करू शकले नाहीत, त्यामुळे फुले आंबेडकरी चळवळीला लोकांची चणचण भासणार नाही. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका आणि दलित टाइम्स मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका.